32 छातीचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट आज सर्व कटिंग करून दाखवते. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. उंची आहे 12.5 तर 1 इंच जास्त घ्यायची. मुंडा 5.5, शोल्डर 5, 5.5 मेशन करायचं. सगळीकडे व्यवस्थित पट्टीनेच आकार द्यायचा म्हणजे व्यवस्थित येते. कटिंग करताना चुकला तर फिनिशिंग पण चुकते. इथून 1.5 इंच, गळा रुंदी 2 इंच, गळा खोल 8 इंच, गळा रुंदी खालून 2.5 इंच. इथून 2 घ्यायचं, इथून 2.5 इंच घ्यायचं. आणि कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 26, 26चा चौथा भाग 6.5, 1.5 इंच टक साठी 1.5 इंच मार्जिन. आणि छाती आहे 32, 32चा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन. आणि मागचे टक्स घेण्यासाठी कसं मोजायचं, 6.5 कमरेचा चौथा भाग, 6.5 आणि 1.5 इंच जे अंतर असतं, 6.5 आणि 1.5 इंच 8 इंच होतात. 8चे निम्मे करायचे 4ला टक्स घ्यायचे. मोजूनच घ्यायचं, सगळे अंदाज घ्यायचं नाही. बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे छोट्या मापाचा. आणि इथं कट करून घ्यायचं म्हणजे परत माप घ्यावा लागत नाही. आणि हे कटोरी ब्लाऊज आहे तर हे बघा, हे 2 इंच जे असतं ना गळ्याचं ते फोल्ड करायचं कटोरीचा साईडचा भाग काढण्यासाठी. हे आखून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला पण कटिंग नक्की येईल. ह्याच पद्धतीने केलं तर पेपरवर कटिंग करून बघत जाऊ तुम्ही. इथून 2.5 इंच सोडायचं योगपट्टीसाठी, इथून 4 इंच घ्यायचं. हे गळा रुंदीसाठी जे कटोरीच्या साईडचा वस्तू असतो ना यो 5 इंच घ्यायचा. जे 2 इंच फोल्ड केलं होतं ते बाहेर काढायचं आणि शोल्डर मोजायचा 5, मुंडा 5.5. आता मार्क करून द्यायचा. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही मोजून बघा. मी व्हिडिओ काहीच पळवलं नाही, काहीच नाही. मी व्हिडिओ ठेवते, तुम्ही मोजून बघा किती मिनिटाचा व्हिडिओ होतो. मोजून 7 किंवा 8चा होईल. 1 इंच इथून घ्यायचं. 8 मिनिटात तुमचं कटिंग होऊन जाईल. आणि इथून हे अंतर 2.5 घ्यायचं. आणि हे 1.5 इंच जे आपले मार्जिन असतं ना ते लाईन मारून घ्यायचं. कटोरीचा साईडचा भाग. आता आपण स्लीव्ज काढून दाखवते. स्ट्रेट टाकून घ्यायचं जिथं पण कट करत असेल तेव्हा. 6.5 स्लीव्ज आहे तर 7.5 1 इंच जास्त घ्यायचं. मुंडा आकार देण्यासाठी 3.5 इंचाचा आकार द्यायचा. दंडगेरा आहे 5, 1.5 इंच मार्जिन. मधला मुंडा आहे 6, 1.5 इंच मार्जिन. ब्लाऊज वरून माप घेताना मधला मुंडा, दंडगेर सगळं व्यवस्थित घ्यायचं. मी तुम्हाला ब्लाऊज वरून माप कसे घ्यायचे ते पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला, ते पण बघू शकता तुम्ही. डायरेक्ट
तुमच्यापैकी एक नसेल तर तुम्ही पेपरवर करा अजून 2-3 वेळा प्रॅक्टिस होण्यासाठी. आता योगपट्टी काढून दाखवते. योगपट्टीसाठी इथून 4 इंच घ्यायचं. ते 1 इंचाला आपण आकार देतो ना त्यामुळे, आणि इथून 3 इंच. कमरेचा चौथा भाग 6.5 आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं योगपट्टीसाठी. ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येतो का बघा, नक्कीच सांगा मला. योगपट्टी खूप सोपी. हे सगळ्यांना योगपट्टी तसंच घ्यायचं. कमरेचा चौथा भाग घ्यायचा आणि 2 इंच मार्जिन घ्यायचं. ते बरोबर बसतं बघा तुम्ही कटिंग करून नक्की. आता आपण कटोरीचं माप काढू. कटोरी काढण्यासाठी हे माझ्याकडं मी पुष्टे कापून घेतलेली आहे. तुम्ही पण असा एक करू शकता. ह्याच्यानुसार कमी छातीला कमी करू शकतो आपण, किंवा जास्त छातीला असं इथून वाढवू शकतो. हे कसं काढायचं ते पण माझ्या चॅनलला आहे. आखून घ्यायचं हे जसं आहे तसं, फक्त इथं कट करायचं नाही. आता काय करायचं, हे मला छोट्या मापाचं ब्लाऊज आहे तर मला हे आतमधून घ्यावं लागणार आहे थोडंसं. आता हे कटोरीचा साईडचा भाग. कटोरीचा साईडचा बघण्यासाठी इथं अर्धा इंच शिलाईचं आतून घ्यायचं. हे ठेवून बघायचं कटोरी छाती किती येते तेव्हा. पहिलं गळा रुंदी मोजून घ्यायची. गळा आहे 6चा, वर घ्यायचं थोडंसं आणि छाती मोजायचं. छाती 32 पाहिजे आपल्याला. हे बघा इथं शिलाईत जातं ना, ते मायनस करायचं यावर. आणि छाती 32 येते. 8 म्हणजे 32, आपल्याला 32च पाहिजे. आणि इथून आता इथून 4 इंचाचा अंतर ठेवायचा. जर आपल्याला मोठ्या छातीचा ब्लाऊज असेल तर इथून वाढवून घ्यावं लागतं आणि इथून थोडंसं वाढवावं लागतं. असंच माप घ्यायचं. आता हे मोजून घ्यायचं. हे अंतर किती 8, हे 8.5 घ्यायचं, अर्धा इंच जास्त. हे बघा आता कट करून घ्यायचं. काहीच नाही कट करायचं अर्जंट, अवघड काहीच नाही. आता हे करण्यासाठी इथून असा करायचा आणि एक्स्ट्रा भाग कापून टाकायचा. तुमच्या समोर मी कटिंग करून दाखवलेली आहे. इलेक्शन असल्यामुळे इलेक्शनचा गाडीचा आवाज येते तुम्हाला. व्हिडिओ तुमच्या समोर व्हिडिओ करून दाखवले मी. मोजून बघा मी टाइम 8 मिनिटं 54 मिनिट झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा.